नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मी डॉक्टर निखिल हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे हॅलो डॉक्टर हा एक प्रायोजित कार्यक्रम आहे आणि कार्यक्रमाची सुरुवात करूया एका संस्कृत प्रार्थनेने. प्रार्थना अशी आहे, असोतोमा सद्गमय, असोतोमा सद्गमय, तमसोमा ज्योतिर्गमय, तमसोमा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतम गमय, मृत्योर्मा अमृतम गमय. म्हणजेच अशी प्रार्थना आहे की देवा, असत्याकडून माझी वाटचाल जी आहे ती सत्याकडे होऊ दे, सत्याकडे मी आकर्षित होऊ दे, अंधकाराहून अंधाराकडून प्रकाशाकडे माझी वाटचाल होऊ दे आणि मृत्यूपासून अमरत्वाकडे जीवनाकडे माझी वाटचाल होऊ दे. तर मित्रांनो, या प्रार्थनेतला आशावाद आपल्याला घ्यायचा आहे, आशावादी व्हायचं आहे आणि शाश्वत असं जे सत्य आहे, प्रकाश आहे आणि जीवनाकडे आपल्याला आरोग्य संपदेकडे आपल्याला जात राहायचं आहे. आणि जसं आपण बघितलं संस्कृत प्रार्थनेमध्ये अंधकार आणि प्रकाश हे दोन शब्द आलेले आहेत. तर आपल्या जवळचा जे प्रकाश आहे, भोवतीच्या गोष्टी बघायला आपल्याला डोळ्याची दृष्टी लागते, सृष्टी बघायला. तर जाणकार मित्रांनी आजचा आपला विषय ओळखलाच असेल. आजचा आपण विषय पाहूया. आजचा विषय आहे रातांधळेपणा आणि आयुर्वेद. बरोबर, आजचा आपला विषय आहे रातांधळेपणा आणि आयुर्वेद. आणि या विषयावर मार्गदर्शन करायला आपल्याकडे आज अनुभवी आणि तज्ञ आयुर्वेदाचार्य आहेत, जे नेत्ररोग तज्ञ पण आहेत. तर स्वागत करूया डॉक्टर आबासाहेब गर्दे यांचं. नमस्कार सर, स्वागत आहे कार्यक्रमात. मित्रांनो, डॉक्टर आबासाहेब गर्दे यांचा तुमच्याशी परिचय करून देतो. आपण अनुभवी आणि तज्ञ आयुर्वेदाचार्य आहात, आपण नेत्ररोग तज्ञ आहात, आपण MS केलेलं आहे नेत्ररोग या विषयामध्ये आणि सरसंचालक आहेत श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र पुणे येथे. गेली 17 वर्ष जे आहे सर आयुर्वेदिक पद्धतीने आपली वैद्यकीय सेवा देत आहेत, समाजाला देत आहेत. आणि सरांनी लहान मुलं म्हणा किंवा स्त्रियांचे आजार म्हणा, वंध्यत्व म्हणा किंवा इतर कठीण जे आजार आहेत, मेंदूचे विकार आहेत, त्याच्यावर हजारो रुग्णांना यशस्वी चिकित्सा करून उपचार दिलेला आहे. आणि मित्रांनो, खास करून सरांचा हातखंडा आहे ते डोळ्याचे जे विकार आहेत, दुर्दम आजार जे आहेत त्याच्यावर सरांचा विशेष हातखंडा आहे उपचार करण्यात, चिकित्सा करण्यामध्ये. आणि सर आपली सेवा त्यांच्या दवाखान्याची मुख्य शाखा जी सिंहगड रोड, धायरी फाटा पुणे येथे आहे, तसेच इतर शाखा ज्या सदाशिवपेठ पुणे येथे, मुंबई येथे शिवसेना भवन जवळ दादर येथे, ठाणे, नाशिक, सांगली येथे सर स्वतः उपलब्ध असतात. आणि छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, नांदेड, नागपूर येथे सहाय्यक वैद्याच्या सहाय्याने सर आपली वैद्यकीय सेवा देत असतात. तर शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्रीगणेश करूया. सर पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि सर आम्हाला सांगा, हे नक्की रातांधळेपणा म्हणजे नक्की काय असतो, त्याविषयी कृपया आम्हाला आणि मित्रांना सांगा. खरं तर प्रश्न चांगला आहे. कसा आहे, त्या शब्दातच त्याचं वर्णन आले. रातांधळेपणा म्हणजे थोडक्यात रात्री कमी दिसणं. बरं, रात्री कमी वेगवेगळ्या गोष्टींमुळे असू शकतं. म्हणजे ह्याला आधुनिक शास्त्राचं निदान किंवा आयुर्वेदाचं निदान हे एंटायरली वेगळं आहे. ज्या वेळेला आधुनिक शास्त्राचं निदान होतं त्याला रेटिनायटिस पिगमेंटोजा नावाचा एक विकार आहे, ज्याच्यामध्ये रातांधळेपणा हे एक लक्षण असू शकतं. आयुर्वेदानुसार ह्याचं निदान कफविदग्ध दृष्टी, म्हणजे हे नेहमी कुठल्याही वैद्यांकडे तुम्ही जात असाल, आयुर्वेदिक वैद्यांकडे, पोटाची हे असेल ट्रीटमेंट असेल, त्वचा विकाराची ट्रीटमेंट असेल, कोणतीही ट्रीटमेंट असताना तो जर ओघान काही लक्षणं डोळ्याच्या संबंधी दिसायला लागली तर तो नेहमी बोलण्याच्या ओघात तो बोलत असतो की नेत्राला कफाचं भय आहे. म्हणजे कफाची विकृती यायला लागली, कफाचा उत्क्लेश शरीरामध्ये व्हायला लागला आणि तो डोळ्यांच्या ठिकाणी यायला लागला तर सगळ्यात अगोदर दृष्टीचं हनन व्हायला लागतं. तर कफ वाढला तो नेत्राच्या हिशोबानं तर मग मात्र दृष्टी कमी होते आणि त्यालाच कफविदग्ध दृष्टी, कफानं दृष्टी बाधित झाली म्हणजे व्हिजन जी आहे ती कफामुळे खराब व्हायला लागली. तर पहिलं प्रथम लक्षण काय दिसत असेल तर रात्री कमी दिसणं. याचा अर्थ दृष्टी फक्त रात्रीच कमी होते का ह्या विकारांमध्ये? नाही,
सुरुवातीला इनिशियल स्टेजमध्ये ती रात्री दिसणं कमी होतं आणि जसं वय वाढायला लागेल, जसं आयुष्याचं वर्धन व्हायला लागेल, आयुष्य वाढायला लागेल, तसं नंतर त्या आजाराची व्याप्ती इतकी वाढते की सकाळचं दिसणंही कमी होतं, नंतर फक्त प्रखर सूर्यप्रकाशात दिसतं आणि नंतर दिवसाही कमी दिसायला व्हायला लागतं, साईडचं दिसणं कमी व्हायला लागतं, नंतर आस्ते आस्ते अंधत्व येतं. त्यामुळे रातांधळेपणा हा नुसता शब्दाशा अर्थ घेतला की फक्त रात्री दिसणं एवढंच कमी खरं तर अर्थ आहे, पण हा आजार वाढला तर तो आजार आपल्याला अक्षरशः अंधत्वापर्यंत घेऊन जात असतो. मग आयुर्वेदात जसं सांगितलं तसं कफविदग्ध दृष्टी निदान असू शकतं किंवा त्याला नक्तांधे किंवा रात्री कमी दिसणं असं त्याचं निदान होऊ शकतं. आणि सर याच्या मागे कारण कुठकुठली असू शकतात त्याविषयी देखील आम्हाला खरं तर हा जो कारणांचा उहापोह आहे तो आधुनिक शास्त्रात म्हणजे जरा थोडं सुरुवातीला जर आधुनिक शास्त्राच्या हिशोबानं सांगतो, आधुनिक म्हणजे ॲलोपॅथिक शास्त्राच्या हिशोबानं ह्याला रेटिनायटिस पिगमेंटोसा म्हणतात. ह्याच्यात त्याची कारणं शोधायचा फारसा प्रयत्न केला गेला नाही. म्हणजे काही आजारांच्या ह्याच्यात उपद्रवा स्वरूपात मग ते लक्षणं दिसतं असं म्हटलं जातं, पण त्याचं रूट कॉज काही तर वेगळं आहे, ते काही शोधलं जात नाही आधुनिक शास्त्रानुसार. आयुर्वेदात त्याची अनंत कारणं आहेत. खरं तर काय मूळ आजार जो आहे त्याची सुरुवातीचं एक प्रमुख कारण सांगतो. बऱ्याचदा अनुवंशिकता हे एक प्रमुख कारण आहे त्याचं. म्हणजे पिढ्यानपिढ्या जर विकार असेल तुमच्या कुटुंबात तर तो कॅरी होतो. हा जीन्समधला कॅरी होणारा दोष आहे आणि हे बऱ्याचदा म्हणजे प्रत्येक वेळेला ते कारण असायला पाहिजे असं नाही, ते बऱ्याचदा नात्यात लग्न असलं तर हे मात्र भयंकर मोठं कारण असू शकतं. बऱ्याचदा नात्यात लग्न असेल, मामाची मुलगी आहे, आत्याची मुलगी आहे किंवा अगदी जवळच्या नात्यातले ब्लड रिलेशनमध्ये लग्न केले जातात काही समाजामध्ये, किंवा विशिष्ट समाज आहे असा आहे की त्याच्यात कुटुंबाच्या बाहेर गेलंच जात नाही, नेलंच जात नाही, कुटुंबातल्या कुटुंबातच लग्न केली जातात, बाहेरचं फारसं शोधलं जात नाही. अशा कुटुंबांमध्ये वेगवेगळी शारीरिक मानसिक आजारपर्यंत जीन्समधनं कॅरी होतात. म्हणजे ब्रेन रिटार्डेड आहे, ब्रेन डेव्हलपमेंट नाही झालेली आहे, प्रीमॅच्युअर बेबी आहे, अशी तर जशी विकार येत असतात शारीरिक व्याधीच्या बाबतीत, तशी डोळ्यांच्या बाबतीत रातांधळेपणा हा हेरिडिटरी मध्ये एक तुमचं जीन्सचं कारण नात्यातलं लग्न असू शकतं. दुसरं आणि प्रमुख कारण जे कॉमन पकडलं जातं हे तर नात्यातलं लग्न आहेच, अनुवंशिकता आहेच, ह्याच्यासोबत आणि प्रमुख कारण म्हणजे दुष्ट प्रतिशय किंवा जिरलेली सर्दी. खरं तर हे म्हटलं की लोकांना प्रश्न पडतो, अरे सर्दीनं कुठं रातांधळेपणा होतो का? तर होतो. गंमत अशी आहे, सर्दी हा इतका मोठा विकार आहे की त्यानं ऊर्ध्व जत्रुगत सगळे अवयव, ऊर्ध्व जत्रुगत म्हणजे गळ्याच्या वरचे सगळे अवयवाची कार्यक्षमता कायमची घालवायची क्षमता ह्या विकारात आहे. म्हणजे जर तुम्हाला जिरलेली सर्दी असेल तर तुमचं कायमचं ऐकणं कमी होऊ शकतं, खूप वर्ष चाललं असेल तर, म्हणजे बाधिर्य किंवा किवंडेपणा म्हणतो आपण ते येऊ शकतो. जिरलेली सर्दी असेल तर तुम्हाला वास कायमचा बंद होऊ शकतो. जिरलेली सर्दी असेल तर प्रचंड विस्मृती होऊ शकते. जिरलेली सर्दी असेल तर गळ्याशी संबंधित विकार मोठे मागं लागू शकतात. जिरलेली सर्दी असेल मग मेंदूशी संबंधित विकार मागं लागतात. मग जिरलेली सर्दी असेल तर डोळ्यांचे विकार मागे लागतात. डोळ्यांच्या विकारांमध्ये सुद्धा जिरलेली सर्दी म्हणजे नुसताच रातांधळेपणा येतो असं नाही. ही जिरलेली सर्दी जर असेल तर तुम्हाला चष्म्याचा नंबर झपाट्याने लागू शकतो, म्हणजे वाढू शकतो. एक तर नसलेला नंबर लागतो, दिसणं कमी व्हायला लागतं, आणि लागलेला नंबर असेल तर तो झपाट्याने नंबर वाढायला लागतो. दुसरी गोष्ट जी आहे ते डोळ्यासमोर जाळी, केस, माशी दिसायला लागते, त्याला फ्लोटर्स म्हणतात. आधुनिक शास्त्रानुसार त्याची कोणत्याही पद्धतीची चिकित्सा नाही, पण मग त्याचा परिणाम असा येतो, जर जिरलेली सर्दी आहे आणि फ्लोटर्स दिसायला लागलं तर फ्लोटर्स दिसण्यामागचं आधुनिक शास्त्राचं कारण काय आहे तर व्हिट्रस नावाची जी जेली आहे, म्हणजे डोळ्यात 3 प्रकारचं पाणी असतं. एक अश्रू जे रडल्यानंतर बाहेर पडतं, आणि जनमानसांमध्ये एवढीच कन्सेप्ट आहे की रडल्यानंतर डोळ्यातनं जे पाणी येतं तोच डोळ्यातला प्रकार अश्रूचा आहे. पाणी दुसरं काय डोळ्यात असते माहीत नाही. दुसरं ॲक्वेस सिमर म्हणून एक प्रकार असतो, जो आतलं जे घाणेरडं डेड टिश्यू आहे, जे आंघोळ केल्यानंतर आपल्या अंगावरचं जे मेलेले पेशी निघून जातात, तसंच आतल्या कॉर्निया म्हणजे काळा बुबुळ आहे, लेन्स जी आहे, तिथलं जे मेलेले पेशी आहेत त्या ड्रेन आउट करायसाठीचं जे ॲक्वेस सिमर म्हणून एक पाणी आहे ते ड्रेन आउट करताना यांचं पोषण करतं, लेन्सचं, कॉर्नियाचं, ह्या पार्टचं पोषण करतं. आणि तिसरं व्हिट्रस आहे. मी हे आधुनिक शास्त्रानुसार सांगतोय. तिसरं व्हिट्रस म्हणजे पडदा आणि लेन्सच्या मध्ये एक बॅग आहे, तिथे एक ना दह्यासारखी जेली आहे, ती ट्रान्सपरंट आहे. दही जसं घट्ट असतं तसं ट्रान्सपरंट जेली आहे, आणि ती ज्या वेळेला ती पातळ होते, लिक्विफाय होते, मग ती कारण काही असू शकतात. ती वातामुळे होऊ शकते, ती पित्तामुळे होऊ शकते, ती कफामुळे होऊ शकते.
तर ती लिक्विफाय व्हायला लागली की मग मात्र आपल्याला फ्लोटर्स दिसतात. फ्लोटर्स म्हणजे डोळ्यासमोर जाळी, केस, माशी, ठिपके हे वातामुळे होते. जर दुष्टामुळे असेल, वात विकृत असेल आणि ती जेली वातामुळे पातळ झाली तर ही लक्षण दिसतात. पित्तामुळे असेल, जर पित्त विकृती असेल तर जर ठिणग्या पडल्यासारखं, विविध रंग दिसतात, चमकल्यासारखं दिसतं हे दिसतं. आणि कफामुळे जर जेली पातळ झालं असेल तर धुकं किंवा ढग आल्यासारखं दिसतं. हे सांगण्याचा मुद्दा काय, सर्दी जिरली मग ती वातामुळे सर्दी आहे का पित्तामुळं की कफामुळं ह्याचा परिणाम झाला तर त्याचा परिणाम आतल्या जेलीवरती होतो आणि ते फ्लोटर दिसायला लागतात. म्हणजे इतका परिणाम, म्हणजे हे परिणाम डोळ्यावरती होतो. मग ती जेली पातळ झाली तर ते दुष्परिणाम काय होणार आहेत तर त्या जेलीचा रोल पडद्याची ताकद वाढवणं आणि लेन्सची ताकद वाढवणं, पोषण देणं, थोडक्यात असं काम आहे. जी पातळ झाली तर त्याची क्वालिटी खराब व्हायला लागते, त्याची जी काय म्हणतो आपण त्याला, त्याची जी गुणवत्ता आहे त्याची कमी व्हायला लागते आणि मग पेशींचं रिजनरेशन आहे ते कमी होतं आणि त्याचा परिणाम व्हिजन कमी होण्यावरती ते येतो, नंबर वाढण्यावरती येतो. सांगायचा मुद्दा साधी सर्दी आहे, ती कफानं, पित्तानं किंवा वातानं ह्याचा परिणाम आतल्या जेलीवरती येऊन दिसणं कमी होत असेल तर बाकीच्या गोष्टींवरती तितकाच परिणाम येतो. बऱ्याच वेळेला केरेटोकोनस नावाचा एक विकार आहे, ज्याच्यात काळ्या बुळाचा शेप बदलतो आणि तो काही लोकांचा म्हणजे मुळात काय आहे, तो आयुर्वेदाचं निदान त्याचं वातरक्त असतं. पण बऱ्याचदा जिरलेली सर्दी असेल तर तो जो स्पीड आहे काळ्या बुळाचा शेप बदलायचा तो झपाट्यानं वाढायला लागतो आणि मग नंतर अंधत्वपर्यंत यायला लागतं. सांगायचा मुद्दा, जिरलेली सर्दी असेल तर डोळ्यावरती इतक्या मोठ्या आणि वेगवेगळ्या प्रकारानं त्याचा परिणाम आपल्याला दिसतो आणि ते आपल्याला अंधत्वापर्यंत घेऊन जात असतं. मग ह्याचं बऱ्याचदा असं होतं की जिरलेली सर्दी आणि मग रातांधळेपणा आलाय आणि आपण किंवा आधुनिक शास्त्राच्या ट्रीटमेंटमध्ये काय होतं, जनरली आधुनिक शास्त्रात व्हिटॅमिन ए घ्या किंवा गाजर खा, बीट खा, ह्याच्या उपर काही सांगितलं जात नाही. गाजर आणि बीट वाईट आहे का, गाजर वाईट आहे का, गाजर वाईट नाही आहे किंवा व्हिटॅमिन ए खाण्यामुळं किंवा खायला नकार देतोय अशातली भाग नाही. मुळात जर व्हिटॅमिन ए आणि तत्सम गोष्टी घेऊनच रेटिनायटिस पिगमेंटोजा किंवा रातांधळेपणा जर बरा होत असता तर आत्तापर्यंत जगात रेटिनायटिस पिगमेंटोजाचे पेशंटच राहिले नसते. व्हिटॅमिन ए हे कोणत्याही औषधी स्वरूपात बाजारात अवेलेबल आहे, मोठ्या प्रमाणात खाता आलं असतं आणि मोठ्या प्रमाणात ती रिवर्स झालं असतं. तसं होताना दिसत नाही. व्हिटॅमिन ए किंवा कोणते मल्टीव्हिटॅमिन देऊन सुद्धा ह्या आजाराची ग्रोथ थांबवता येत नाही, कारण त्याचं मूळ रूट कॉज म्हणजे जसं मागे सांगितलं की पहिलं कारण जसं अनुवंशिकता, दुसरं नात्यातली लग्न आणि तिसरं सर्दीचं कारण सांगतो, अशी कारणं असतील तर ह्या सपोर्टिव्ह कोणत्याही चिकित्सेचा परिणाम आपल्याला रातांधळेपणा कमी करण्यासाठी होताना दिसत नाही. त्यामुळं मग अशा वेळेला आपल्याला जिरलेली जी सर्दी आहे त्याचं मग कारण शोधावं लागतं. मग डोळ्याची ट्रीटमेंट राहते बाजूलाच, मग रातांधळेपणा जर सर्दीमुळे असेल तर तो कशामुळे आहे, मग त्याची कारणं वेगवेगळी आहेत. मग त्याची कारणं मग लिव्हरमुळे आहे, मलावस्तंभ आहे, पोटाचे काही आजार आहेत का, त्याचे दिनचर्येतला अभाव आहे, रात्री झोपताना पाणी पितोय, दिवसात झोपणं त्याचं जास्त आहे का, म्हणजे ही जे दिनचर्येतल्या काही त्रुटी आहेत का, खाण्यापिण्यातल्या त्रुटी आहेत, हेवी पचायला जास्त हेवी पदार्थ खाण्याची सवय आहे, सततची खाण्याची सवय, कारणं अनंत आहेत. मग आता हिथं प्रश्न पडतो, आपण रातांधळेपणाची कारणं शोधतोय की सर्दीची, तर आयुर्वेदात मूळ निदान फार महत्त्वाचं आहे. रातांधळेपणा आहे पण त्या व्यक्तीला जर जिरलेली सर्दी असेल तर रातांधळेपणासोबतच आपल्याला त्या सर्दीची चिकित्सा करायला लागते आणि त्याच्या अगोदर त्याची मूळ कारणं शोधावी लागतात. म्हणून फक्त जर रातांधळेपणासारखा विकार मोठा कोणत्याही डोळ्यात आला असेल तर योग्य वेळी योग्य वैद्यांच्या सल्ल्यानं ते मूळ निदान करणं अपेक्षित आहे. ते मूळ निदान झालं तर आपल्याला त्याची चिकित्सा करणं फार सोयीचं आणि सोपं होऊन बसतं. फारच छान सर. मगाशी तुम्ही जेव्हा चर्चा चालू होती तेव्हा म्हटलं की काही आपल्या सवयी असतात त्याच्यामुळे वरती त्रास जातात. अगदी बरोबर. तर जसं तुम्ही बोलताना म्हटले की जेवणानंतर सहसा आपली दूध प्यायची काही काही सवय असतात, तर अशा कुठकुठल्या सवयी आपण वर्ज्य केल्या पाहिजेत किंवा ह्याच्यामुळे काय होतं, एखाद्या चुकीच्या सवयीमुळे कफ कसा वाढतो काय, त्याविषयी देखील आम्हाला कृपया सांगा. कसं होतं, खरं तर आयुर्वेदात बऱ्याच वेळेला तुम्ही आयुर्वेदात आलात ना की रुग्ण औषध का घेत नाहीत, पथ्य हा एक बेसिक पार्ट आहे. कारण काय, आपण इतक्या सवयी शरीराला घाणेरड्या लावून घेतल्यात की त्या सोडायला नको वाटतं. आणि दुसरं महत्त्वाचं कारण काय, आयुर्वेदिक औषधं घेताना कुटाणे खूप आहेत, त्रास खूप आहे. मग ह्या त्रास या अर्थे म्हणतोय कारण लोकांना आता रिस्ट्रिक्शन्स नको आहेत. आयुर्वेदात औषध सेवन काळ म्हणजे औषध कोणता विकार आहे, तो कशामुळे झालेला आहे, त्याचं एकदा निदान झालं तर त्याची औषधं कोणत्या काळात घ्यायची आहेत हे वैद्य ठरवतो.
म्हणजे ते सकाळी रिकामपोटी घ्यायचं आहे, रात्री झोपताना घ्यायचं आहे, जेवणापूर्वी घ्यायचं आहे, जेवणाच्या मध्ये घ्यायचं आहे, जेवण झाल्यावर घ्यायचं आहे, 2 जेवणाच्या मध्ये घ्यायचं आहे का जेवणापूर्वी आणि जेवणानंतर लगेच घ्यायचं आहे, हे सगळं आयुर्वेदाचा वैद्य तो ठरवत असतो. कारण त्याशिवाय ती ट्रीटमेंट किंवा तो विकार बरा होत नाही. आणि ह्याच्यासोबतच आपण अनुपान महत्त्वाचं म्हणजे औषध कशासोबत घेतो. तसं आयुर्वेदात काय सांगितले, सूर्यास्तापूर्वी रात्रीचे जेवण केले गेलं पाहिजे. आणि ते जर तुमचं सूर्यास्तापूर्वी जेवण झालं आणि त्यानंतर जर गळ्याच्या वरचे विकार असतील तर मग रात्री झोपताना औषध घेतली गेली पाहिजेत. मुळात रात्री झोपताना म्हटले की लोक काय करतात, जेवण होतं 7, 7:30, 8ला, झोपणारी व्यक्ती असते 1 वाजता आणि मग 1 वाजता घेते. झोपणं अपेक्षित काय आहे, 9 पर्यंत तरी झोपणं अपेक्षित आहे. खरं तर सूर्योदय झाला की त्यानंतरचे 2 ते 3 तासात जेवण, 9 ते 11 पर्यंत जेवण व्हायला पाहिजे. सूर्यास्ताच्या अगोदर रात्रीचं जेवण करून 8-9 पर्यंत 9:30 पर्यंत झोपायला पाहिजे, जे आता कुणी फारसं करताना दिसत नाही. दुसरं कारण, रात्रीचं जेवण झाल्यानंतर शक्यतो द्रव पदार्थ घेऊन याचं सांगितले, कारण तो कफकळा आहे. मग ते पाणी असो, दूध असो, आईस्क्रीम असो, XYZ काहीही, एकदा जेवण रात्री झालं की कोणताही द्रव पदार्थ लिक्विड स्वरूपात म्हणजे चहा कॉफी असो ते घेऊ नये. ह्याचं कारण असं, औषधं म्हणजे जर गळ्याच्या वरचे विकार असतील, टॉन्सिल आहे, गळ्याचे विकार, स्वरयंत्राचे विकार आहेत, सर्दीसारखा विकार आहे, कानाचे विकार आहेत, मेंदूचे विकार आहेत, डोळ्याचे विकार आहेत, तर वैद्य हा रात्री औषध देतो. कारण रात्रीची औषधं भोजनोत्तर, रात्रीच्या जेवणानंतर औषधं दिली तर ते गळ्याच्या वरती विकारांवरती काम करतं. हे जसं औषधांच्या बाबतीत आहे तसंच निषिद्ध गोष्टींच्या बाबतीत आहे. द्रव पदार्थ घ्यायला लागलो तो कफकळा आहे, त्याच्यात जर तुम्ही रात्रीच्या जेवणानंतर संध्याकाळच्या झोपेपर्यंत जर तुम्ही पाणी प्यायला लागलात तर सततची सर्दी होणं, दिसणं कमी व्हायला लागणं, केसांची विकृती येणं म्हणजे खाली ते म्हणजे केस लवकर गळणं किंवा लवकर पांढरे व्हायला लागणं, विस्मृती व्हायला लागणं, कानाचे विकार यायला लागणं, कानाला दडी बसणे, कानात आवाज यायला लागणं, ऐकणं कमी व्हायला लागणं असं होणं, सततचं थ्रोट इन्फेक्शन होणं, कफ सततचा वारंवार व्हायला लागणं, हे विकार रात्रीच्या जेवणानंतर आपण कुठलेही द्रव पदार्थ घ्यायला लागले तर व्हायला लागतात. म्हणून शक्यतो ह्या जर रात्रीच्या जेवणानंतर ज्या चुकीच्या सवयी आहेत त्या बंद केल्या तर बऱ्याच वेळेला आपल्याला गळ्याच्या वरचे आणि मग डोळ्यांचे सुद्धा विकार आपल्याला टाळता नक्की येऊ शकतात. फारच सुंदर. सरांनी महत्त्वपूर्ण स्वस्थ राहायला, निरोगी राहायला आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. रात्रीचं जेवण शक्यतो सूर्यास्ताच्या आधी घ्यायचं आणि जेवणा झाल्यानंतर कुठलाही द्रव पदार्थ जशी आपल्याला सवय असते दूध वगैरे किंवा तो शक्यतो घेणं टाळायचं. मित्रांनो, वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनीवर. प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. रातांधळेपणा आणि आयुर्वेद, श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, शाखा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, नागपूर. पत्ता धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे. संपर्क 988171 9392 तसेच 982252 6199 आणि 800746 6161. वेबसाईट www.vishwavallabhayurved.com. रातांधळेपणा आणि आयुर्वेद, श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, शाखा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, नागपूर. पत्ता धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे. संपर्क 988171 9392 तसेच 982252 6199 आणि 800746 6161. वेबसाईट www.vishwavallabhayurved.com. रातांधळेपणा आणि आयुर्वेद, श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, शाखा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, नागपूर. पत्ता धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे. संपर्क 988171 9392 तसेच 982252 6199 आणि 800746 6161. वेबसाईट www.vishwavallabhayurved.com. नमस्कार. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपली चर्चा सुरू आहे रातांधळेपणा आणि आयुर्वेद. आणि ह्या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत अनुभवी आणि तज्ज्ञ आयुर्वेदाचार्य आणि नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर आबासाहेब गर्दे सर. गर्दे सर, तुम्ही ब्रेकला जाण्याच्या आधी आम्हाला कारणं सांगत होतात, तर अजून काय काय कारणं असू शकतात रातांधळेपणा यायची? जसं मगाशी आपले 2-3 कारणं झाली की अनुवंशिकता असू शकते, नात्यातले लग्न हे एक मोठं कारण असू शकतं,
आणि दुष्ट प्रतिशय म्हणजे प्रतिशय, म्हणजे ते वातामुळे आहे की पित्तामुळे का कफामुळे हा विषय नाही. प्रतिशयाचा परिणाम सुद्धा आपल्याला रातांधळेपणासारखा येऊ शकतो. ह्याच्यानंतर दुसरं कुठलं मोठं कारण असेल तर लिव्हरशी संबंधित आजारपणं. लिव्हरशी संबंधित आजारपण म्हटलं की लोकांना काय वाटतं, म्हणजे दारू पिल्यानंतर जसं लिव्हर सिरोसिस होतं किंवा कॅन्सरस चेंजेससारखे काहीतरी मोठे विकार असायला पाहिजेत, असं अजिबात नाही. लिव्हरचं मूळ काम काय आहे? लिव्हर आयुर्वेदानुसार यकृत त्याला म्हटलं जातं, त्याचं काम काय? रक्त तयार करणं. आणि प्लीहा नावाचा जो अवयव आहे तिथं रक्ताचा नाश होतो म्हणजे तिथं मांसाची उत्पत्ती पुढे चालू व्हायला लागते. ज्या वेळेला लिव्हरमध्ये रक्त तयार व्हायला लागतं त्यावेळेला लिव्हरची क्षमता, लिव्हर हा अवयव मुळात सुदृढ असणं अपेक्षित आहे. तर त्याचं फंक्शन खूप कमी असेल, त्याची कार्यक्षमता कमी व्हायला लागली असेल तर मात्र रक्ताची क्वालिटी खराब व्हायला लागते आणि मग त्याचा परिणाम वेगवेगळ्या ऑर्गनवरती येतो. तसाच तो डोळ्यावरती येतो आणि काही रुग्णांमध्ये त्या आजाराचं परिवर्तन रातांधळेपणात आपल्याला दिसत असतं. मी हे मागचं कारण काय? साधं उदाहरण सांगतो. जर मलावस्तंभ असेल वर्षानुवर्ष मलावस्तंभ आहे आणि त्याचा परिणाम जर लिव्हरवर येत असेल तरी त्याचं उपद्रवात्मक रातांधळेपणा हे सिम्पटम आपल्याला दिसू शकतं तात्पुरत्या स्वरूपात. बऱ्याचदा अशी विकार येतात, म्हणजे आता मोतीबिंदू घ्या, मोतीबिंदूच्या पेशंटमध्ये बऱ्याचदा रातांधळेपणाचं सिम्पटम दिसतं. मग त्यांना रातांधळेपणा आहे का? नाही. मोतीबिंदूचं ऑपरेशन केले की तो विकार बरा व्हायला लागतो किंवा त्याचे सिम्पटम कमी यायला लागतात. तसं बऱ्याच वेळेला ज्यावेळेला मलावस्तंभ खूप जिरलेला आहे, वर्षानुवर्ष त्याची काही इसबगोलाचे पण घटक भाग असलेली काही बाजारात इतकी औषधं अवेलेबल आहेत आणि वर्षानुवर्ष ती लोक ती घेत असतात, त्याच्याशिवाय त्यांचं पोट साफ होत नाही. तो इतका मोठ्या प्रमाणात कोठ्यात दोष उत्पन्न व्हायला लागतो की लिव्हरचं फंक्शन हॅम्पर होतो. फारच छान. डॉक्टर साहेब, इथे यावर थोडं आपण थांबूया कारण आपल्याला एक फोन आलाय, त्याचा प्रश्न काय बघूया. कोल्हापूरहून फोन आहे, चंद्रकांत शिंदे यांचा फोन आहे. नमस्कार चंद्रकांत दादा, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. हा, हॅलो. नमस्कार, बोला. आणि ते माझ्या डोळ्याचा प्रॉब्लेम आहे. हा, आम्ही कोल्हापुरातून बोलतोय. बोला की बोला. आणि हे काय आहे की पहिलं अगोदर मार लागलेला होता नाकाच्या लगट. बर. आणि डोळ्याला काय नाही, डोळ्याला माझं दिसते वगैरे सगळं ओके आहे माझं. मग काय त्रास काय होतोय? हा, डोळ्यातून पाणी येते, म्हणजे डोळ्यातून, म्हणजे साईडला नाक आहे, नाकाच्या लगट एक हे आहे त्यातून पाणी येते. बर बर. आणि ते काय आहे, भात वगैरे खाल्ला तर का नाही जरा हे म्हणजे घाण येते आता. बर बर, सांगतो. धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. काय सांगणार सर? खरं तर मुळात ह्या जे आत्ता वर्णन करतात ते लासूर किंवा डॅक्रोसिस्टायटिस नावाचा विकार आहे, ज्याच्यामध्ये लॅक्रिमल डक्ट जी आहे, म्हणजे नाकाचे पाणी उतरतं, ती सॅक ब्लॉक होते आणि मग त्याच्यातनं पाणी खाली ड्रेन आउट होत नाही, मग तिथं पस फॉर्मेशन होतं आणि मग डोळ्यातनं पाणी यायला लागतं. तर ह्याचं निदानच वेगळं आहे. त्याचा खरं आणि रातांधळेपणाचा संबंध विषयाशी अनुषंगाने नाही, पण ते थोडक्यात सांगतो. मुळात ह्याला पुयोत्पत्तीचं पत्ते करायला लागतं. शरीरात कुठेही पू उत्पन्न होणे म्हणून वावडं, कोल्हापूरच्यात म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातले जनरली तिकडे एक शब्द आहे वावडं खाऊ नये. वावडं म्हणजे काय? वांग, बटाटा, टोमॅटो, वाटाणा, हरभरा, हे जे वावडं आहे, पू होऊ नये म्हणून जे वावडं पाळलं जातं ते पत्ते पाळणं गरजेचं आहे, जेणेकरून पस फॉर्मेशन कमी होतं आणि डोळ्यातला डिस्चार्ज कमी व्हायला लागतो. पण ह्याची जर ट्रीटमेंट चांगल्या पद्धतीने केली गेली तर काही औषधाने डोळे धुणे आहे, डोळ्यातले ड्रॉप टाकणं आहे आणि काही पोटातले औषधं, हे जर करायला लागलो तर तो जो ट्रॅक आहे तो ओपन करता येतो आणि डोळ्यातलं पाणी कमी करता येतं. पण जर येणं आत्ता लगेच शक्य नसेल तर घरच्या घरी काही गोष्टी सांगतो त्या करत राहा, त्याचा तुम्हाला फायदा होईल. पाणी उकळून थंड करायचं आणि दिवसातनं 2 ते 3 वेळा थंड पाण्याने डोळे धुवायला चालू करा. दुसरी गोष्ट, रात्री झोपताना अर्धा कप गरम दूध आणि त्यात 2 चमचे एरंड तेल टाकून घ्यायला चालू करा. तिसरी गोष्ट, रात्रीचे जेवण सूर्यास्ताच्या अगोदर करा. रात्रीचे जेवण लेट करू नका आणि रात्रीच्या जेवणात भाकरीशिवाय पोळी भात बंद करा. जेवणातनं भात बंद केलं तर सगळ्यात उत्तम. ह्या साध्या गोष्टी जरी केल्या तरी तुमच्या डोळ्यातलं पाणी कमी यायला लागेल. पण पूर्ण जायचं असेल तर त्याची पूर्ण व्यवस्थित ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. आपल्या कोणत्याही सांगलीच्या, कोल्हापूरवरून सांगलीचं सेंटर जवळ पडेल, सेंटरला आलात तर त्याची चिकित्सा चांगल्या पद्धतीनं करता येईल. तोपर्यंत मी सांगितलेल्या गोष्टी घरच्या घरी करू शकाल. फारच सुंदर सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे. मित्रांनो, असेच तुम्ही फोन विचारा जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त ज्ञान सरांकडून घेता येईल. आणि डॉक्टर साहेब, तुम्ही आम्हाला कारणांविषयी सांगत होता, कृपया त्याविषयी अजून. जसं मी सांगितलं की इसबगोलाचे पदार्थ वर्षानुवर्ष खायची सवय आहेत आणि मग त्याचा कोठ्यावरती परिणाम येतो आणि त्या कोठ्यावरती आला की त्याचा अननोन लोड अल्टिमेटली लिव्हरवरती येतो. म्हणजे बऱ्याचदा असं आपण ऐकतो की काविळीत आयुर्वेदात पथ्य खूप आहेत. कावीळ हा लिव्हरला डॅमेज करतो. कावीळ बरी व्हायला काही लोक 15 दिवसात बरी होतात, काहींना 2 महिने 3 महिने लागतात. पण बरं झाल्यानंतर सुद्धा आयुर्वेदिक वैद्य 1 वर्ष काविळीचं पथ्य सांगतो. ह्याचं कारण असं, कावीळ होऊन गेली की लिव्हर फंक्शन ड्रॉप झालेलं असतं.
ते रिसेट व्हायला कमीत कमी 9 महिने ते वर्षाभराचा कालावधी द्यायला पाहिजे आणि पथ्य पाळून त्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि त्या नाही केल्या तर लिव्हरची आजारपणं सततची येत राहतात तर नंतर मेजर विकार माग लागतात. हे सांगण्याचा मुद्दा असा, जर पोट सततची वर्षानुवर्षे पोट साफ होत नाही पण ते पेरिस्टाल्सिस आतड्यांची होणं हे आयुर्वेदानुसार जे आहे मुवमेंट होणं, आयुर्वेदानुसार त्याचा रोल मेजर रोल हा लिव्हरचा आहे आणि वाताचा आहे. लिव्हरशी संबंधित मोठी आजारपणं व्हायला लागली किंवा कोठ्याशी संबंधित मोठी आजारपणं येत असतील तर त्याचा अल्टिमेटली परिणाम लिव्हरवरती येतो आणि मग लिव्हरवरती परिणाम यायला की रक्ताची उत्पत्तीच खराब व्हायला लागते आणि मग रक्ताचे वेगवेगळे विकार मागे लागतात. तसंच ह्याच्या डोळ्यांच्या बाबतीत मात्र त्याचा पडद्यावरती परिणाम व्हायला लागतो आणि मग अशा केसेसमध्ये बऱ्याचदा वर्षानुवर्षे पोट खराब असताना म्हणजे आधी रेटिनायटिस पिगमेंटोजा नावाचा आजार नव्हता, आधी रातांधळेपणा नव्हता, पण वयाच्या 45-50 नंतर रात्री दिसणं कमी व्हायला लागले. असं निदान केलं की बऱ्याचदा आमच्या लक्षात येतं की पोटाची काय ते खोड आहे म्हणजे सवय असते विचित्र, लक्षात येतं की पोट वर्षानुवर्ष सापणार ही औषध घेतात मग निदान त्याचं एकरूप दृष्टी असं होतं आणि त्याची ट्रीटमेंट त्या पद्धतीने केली जाते. तर आता डोळ्याचा विकार आहे, रात्री दिसायला कमी आहे आणि पोट साफ होत नाही ह्याचा संबंध हे लोकांच्या लक्षातच येत नाही. म्हणजे पोट साफ होत नाही, क्रोनिक मलावस्तंभासारखी लक्षणं असतानाही त्याचा परिणाम लिव्हरवरती येऊन आपल्याला त्याचं पर्यवसन नंतर रातंधळेपणासारख्या विकारातही होताना दिसत असतं. म्हणून जर शरीरात नुसता रातंधळेपणा आहे किंवा दिसणं कमी झाले तर त्याच्या अगोदर लगेच आपण समजावून घेतलं पाहिजे की शरीरात इतर कुठली व्याधी नाही आहेत ना, आणि असेल तर वैद्याला दाखवून त्याची लगेच ट्रीटमेंट करणं गरजेची गोष्ट आहे. ह्याच्यानंतर मायोपिया म्हणून एक विचार आधुनिक शास्त्रानुसार, मायोपिया म्हणजे काय, चष्म्याचा थोडक्यात सांगायचं तर नंबर दिसायला लांबचं दिसायला कमी व्हायला लागतं. ह्याच्यात आयुर्वेदानुसार ह्याचं निदान हे तिमिरात येतं. हे लांबचं कमी दिसणं, जवळचं कमी दिसणं, वरचं कमी दिसणं, खालचं कमी दिसणं, मध्ये कमी दिसणं, बाजूचं कमी दिसणं, जाळी केस माशी दिसणं, हे सगळं तिमिर नावाच्या ह्याच्यात सांगून ठेवलेलं आहे. ज्या वेळेला हेवी नंबर असतात म्हणजे कुणाचा 3, 4, 5 असा नंबर यायला लागला की त्याचा परिणाम काय व्हायला लागतो, पडद्याची झीज व्हायला लागते. हे तुम्ही ऐकलं असेल की हाय मायोपिया असेल म्हणजे जर कदाचित 9, 10, 11च्या वरती नंबर जायला लागला, डोळ्याची लांबी वाढायला लागते. डोळ्याची लांबी वाढायला लागली की पडद्याचा थिकनेस कमी व्हायला लागतो आणि भविष्यात केव्हाही तुम्हाला रेटिनल डिटॅचमेंट बसू शकते. तर रेटिनल डिटॅचमेंट बसते तसाच त्याचा परिणाम आपल्याला रातंधळेपणासारखाही दिसू शकतो. फारच छान. मित्रांनो, सरांकडून अजून आपलं जे भारतीय आयुर्वेद शास्त्र आहे त्याच्याविषयी माहिती घ्यायची आणि छोटे छोटे बदल करून कसं आपण सुदृढ भारत बनवणार आहोत त्याविषयी अजून माहिती घेणार आहोत. तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. रातांधळेपणा आणि आयुर्वेद, श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, शाखा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, नागपूर. पत्ता धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे. संपर्क 988171 9392 तसेच 982252 6199 आणि 800746 6161. वेबसाइट www.vishwavallabhayurved.com. रातांधळेपणा आणि आयुर्वेद, श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, शाखा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, नागपूर. पत्ता धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे. संपर्क 988171 9392 तसेच 982252 6199 आणि 800746 6161. वेबसाइट www.vishwavallabhayurved.com. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज चर्चा सुरू आहे रातांधळेपणा आणि आयुर्वेद या विषयावर. आपल्याला तज्ज्ञ आणि अनुभवी आयुर्वेदाचार्य नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर आबासाहेब गर्दे मार्गदर्शन करतात. डॉक्टर साहेब, यावरणार आपल्याला फोन आलेला आहे. महाराष्ट्राचे जे सांस्कृतिक केंद्र आहे पुण्यातून फोन आहे. मंगल आपटे यांचा फोन आहे. नमस्कार मंगलताई, स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. नमस्कार. मला असं विचारायचं की लहान मुलांना किंवा वयस्क लोकांना किंवा तरुण लोकांना हा रातांधळेपणा होऊ शकतो का, आणि रातांधळ काही ड्रॉप्स आहेत किंवा त्याची प्रिकॉशन काय घ्यायची किंवा डोळ्याची काळजी काय घ्यायची, आणि रात्री जास्त करून दिसत नाही का वाचन करायला किंवा बाहेर जायचं असतं तर तो डोळ्यावर प्रकाश पडला तर त्यांनी काय प्रिकॉशन घ्यायची सांगतो. धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. काय सांगणार? काय, जसं मी मगाशी सांगितलं, कारणांमध्ये जर हेरिडिटरी अनुवंशिकता असेल तर रातांधळेपणा हा जन्मताच यायला लागतो आणि तो आस्ते आस्ते वाढत जातो.
खरं तर ह्याच्यात प्रिकॉशन घेणं हा उद्देश नाही, त्याची वाढ थांबवणे उद्देश आहे. खरं तर खूप चांगला प्रश्न त्यांनी विचारला, विषयाशी संबंधित आहे. लहान मुलांना आहे की मोठ्या मुलांना हा विषय नाही. एखाद्या आजार म्हणजे आता जसं मगाशी मी सांगितलं की सर्दी आहे, त्याची सर्दीची काहीतरी प्रिकॉशन घ्याल. रात्रीचे जेवणानंतर पाणी प्यायचं टाळू शकाल, दिवसाची झोपणं टाळू शकाल, किंवा खाण्यातल्या काही चुकीच्या सवयी आहेत त्यात करू शकाल, दिनचर्येतल्या त्रुटी टाळू शकाल. रातांधळेपणा जर जीन्स आणि लहान मुलांना आला म्हणलं तर जीन्स आणि अनुवंशिकतेनंच यायचे मॅक्झिमम चान्सेस आहेत. किंवा जसं मागाची कारण सांगितलं तर सर्दी असेल तर सर्दीची जी कारणं सांगितली ते टाळायला पाहिजेत आणि मग त्याची औषधी उपचार घेऊन तो बरा होईल या पद्धतीनं प्रयत्न करायला पाहिजेत. जर सर्दी नाही, कोणताही विकार नाही, फक्त रातांधळेपणा आहे, तर त्याची काळजी अशी म्हणजे रात्री कुठे एकट्याला न सोडणं, हे सोडलं तर फारशी काळजी घेण्यासारखं नाही. हां, मग आपल्याला काय करता येईल? रातांधळेपणा दिवसागणिक वाढतो. दिवसागणिक म्हणजे आता थोडं रात्री दिसायला कमी, आणखीन थोडं दिसायचं कमी असं होत नाही. रात्री काळोखात दिसतच नाही या लोकांना. पण मग वाढतो म्हणजे काय होतं, त्या आजाराची व्याप्ती जशी वाढायला लागते तसं रात्री दिसणं कमी होतं, मग नंतर सकाळच्या सूर्यप्रकाशात दिसणं कमी होतं आणि नंतर दिवसाही दिसणं कमी होतं. तर अशा वेळेला कमीत कमी योग्य वेळी योग्य वैद्यांकडे जर दाखवलं गेलं, ह्याला घरच्या घरी जीन्समधनं अनुवंशिकतेनं लहानपणात आलेल्या रातांधळेपणा घरच्या घरी करणं फार कठीण आहे. पण लगेच वैद्याचा सल्ला घेतला तर तो विकार बरा नाही करता आला तर त्याची वाढ तरी आपल्याला नक्की थांबवता येऊ शकते. त्यामुळे त्याची सगळ्यात महत्त्वाची प्रिकॉशन काय घेतली पाहिजे, जवळच्या वैद्याला नेऊन दाखवलं पाहिजे आणि त्याची ट्रीटमेंट चालू करायला पाहिजे. राहिला घरच्या घरी काही करता येऊ शकतं का? जर आर्थिक परिस्थिती नसेल, वैद्यांना दाखवायची म्हणजे सोय नसेल किंवा काही अशा गोष्टी असतील तर घरच्या घरी काय करता येईल, तर लसूण मी बऱ्याच व्याख्यानांमध्ये सांगितलंय, लसूण शुद्ध करून वापरावा. शुद्ध म्हणजे काय, रात्रभर लसूण दह्यात भिजवून ठेवावा, दुसऱ्या दिवशी गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावं, धुतला की तो पुसून घ्यावा, पुसला की तो लसूण फोडायचा आणि आत एक नार असतो तो काढून टाकायचा आणि असे शुद्ध म्हणजे जो फोडलेला लसूण आहे तो गाईच्या तुपात खरपूस भाजून घ्यावा. आणि हे भाजलेले लसूण सकाळ संध्याकाळ एक एक कळी जर लसणाची खायला द्यायला लागली तरीही ह्या रातांधळेपणाच्या रुग्णांमध्ये पडद्यावरचा नसांवरचा परिणाम जो होत असतो तो आस्ते आस्ते वाढ होत असते, त्याचा स्पीड कमी करता येतो आणि त्याचा खूप फायदा आपल्याला घेता येऊ शकतो. तर घरच्या घरी हे नक्की करा. सर्दी रातांधळेपणाच्या पेशंटमध्ये सर्दी, ऊर्ध्वजत गळ्याच्या वरचे विकार जेवढे कमी होत राहतील तेवढे त्याचा फायदा होतो. म्हणजे वारंवार सर्दी होणं, गळ्याशी संबंधित आजारपण, ताप, सर्दी, खोकला जेवढा कमी होईल त्याची व्यवस्था बघावी किंवा झालाच तर लगेच त्याची चिकित्सा करावी. ह्या गोष्टी केल्या तर कमीत कमी आजाराची व्याप्ती आपल्याला कमी करता येते किंवा स्पीड कमी करता येतो. पण सगळ्यात उत्तम वैद्यांच्या सल्ल्याने ट्रीटमेंट घेणं. सुंदर मार्गदर्शन, सहज सोप्या गोष्टी ज्या आपल्याला घरच्या घरी करता येतील असं आपल्याला वैद्य गडदे सर सांगताहेत. आणि सर तुम्ही कारणांविषयी अजून आम्हाला सांगत होता त्याविषयी. जसं मगाशी सांगितलं की तिमिर, आयुर्वेदाचा तिमिर जो वर्णन केला त्याच्यात दिसणं ऍक्च्युअली कमी व्हायला लागतं. ॲलोपॅथीनुसार त्याला मायोपिया म्हणतात. तर ह्याच्यात डोळ्याची मायोपिया म्हणजे डोळ्याची दिसणं कमी केव्हा होतं, डोळ्याची लांबी वाढायला लागते. म्हातारपणातली दृष्टी चष्म्याचा नंबर म्हणजे डोळ्याची लांबी कमी व्हायला लागते. ज्यावेळेला डोळ्याची लांबी वाढायला लागते त्यावेळेला पडद्याचा थिकनेस कमी होतो आणि पडदा फाटतो. तसंच डिजनरेटिव्ह चेंजेस व्हायला लागल्यानंतर आपल्याला रेटिनाटिस पिगमेंटोसारखी काय लक्षणं दिसायला लागतात ह्याच्यात आणि आपल्याला रात्री दिसणं कमी व्हायला लागतं. मग ह्याच्यात रात्री दिसणं कमी होणं हे ह्या पडद्याशी संबंधित विकाराशी आहे, ह्या मायोपियाशी संबंधित आहे. मग त्याचं निदान आयुर्वेदात काय होतं, तो कफामुळं आहे, तो पित्तामुळं आहे का, तो वातामुळं आहे का, तो रक्तदृष्टीमुळं आहे का वात पित्त कफ या तिन्ही दोषांमुळं आहे, हे निदान करून मग त्याची ट्रीटमेंट करणं क्रमप्राप्त आहे. ते केलं की मग ह्या आजाराची आपल्याला व्याप्ती नक्की स्टॉप करता येते. ह्या आजारात जसा पडदा फाटतो तसं डिजनरेटिव्ह चेंजेसही यायला लागतात आणि मग मात्र भविष्यात अंधत्व येतं. त्यामुळं ती वेळ यायच्या अगोदर ज्याला हाय मायोपिया आहे त्याला पडदा फाटेल, त्याला रात्री दिसणं कमी व्हायला लागेल, त्याच्या नसांवरती परिणाम होईल का त्याचं दिसणं पूर्ण बंद होईल, हे कुठल्याही वैद्याला कुठल्याही डॉक्टरला आधी सांगता येणार नाही. व्यक्तिपरत्वे लक्षणं बदलू शकतात. त्यामुळं जर नंबर असेल तो झपाट्याने वाढत असेल तर योग्य वेळी तो दाखवला पाहिजे, नाहीतर त्याचं परिवर्तन याच्यात मोठ्या प्रमाणानं होताना आपल्याला दिसत असतं. ह्याच्यासोबतच अजून जर कुठला मोठा विकार असेल किंवा कुठलं मोठं लक्षण किंवा कारण असेल तर TB सारख्या विकारांमध्येही आपल्याला भविष्यात RP सारखी लक्षणं दिसू शकतात किंवा भविष्यात पडद्यावरती परिणाम होऊन रात्री दिसणं, साईडचं दिसणं हे कमी व्हायला लागतं आणि त्याचा परिणाम बऱ्याच वेळेला TB आणि RP एकत्र असेल तर झपाट्याने दृष्टी जाते. त्यामुळे बऱ्याच वेळेला आपल्याला TBची ट्रीटमेंट करतानाही विचार करावा लागतो.
ह्याच्यानंतर केराटोकोनस, मागाशी बोलता बोलता मी सांगितलं तुम्हाला की केराटोकोनस नावाचा विकार आहे, त्याच्यातही रातांधळेपणासारखी लक्षणं दिसू शकतात. केराटोकोनस म्हणजे काय? काळा बुबुळ जो आहे त्याचा शेप बदलतो. तो बदलतो कशामुळं? तर तो बदलतो वात आणि रक्तदृष्टीमुळे. खरं तर तो कफाचा काही संबंध फारसा येत नाही, पण तो वात आणि रक्तामुळं काळ्या बुबुळाचा शेप बदलतो. जसं बऱ्याचदा युरिक ॲसिड लेवल शरीरातली वाढली की जशी बोटांची पेरं किंवा पाय गुडघ्यापासून खाली पाय बेंड व्हायला लागतात, त्याला आयुर्वेदानुसार वात रक्त निदान केलं जातं. संधिवातातले जे वेगवेगळे प्रकार सांगून ठेवले त्यातला संधिवात, वात रक्त आणि आमवात, त्यातला वात रक्ताचा परिणाम केराटोकोनस सारखा विचार आपल्याला नक्की करता येतो. डॉक्टर साहेब, या वळणावर आपल्याला निपाणीहून फोन आहे. शिवानंद वसेदार यांचा फोन आहे. नमस्कार शिवानंदजी, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. रातांधळेपणा हा आजचा विषय आहे आणि आयुर्वेद याविषयी आवाज येतोय. हा, सलग प्रश्न विचारा आपला. हा साहेब, माझा प्रश्न असा आहे, आता एखादं मूल जन्माला आल्यानंतर आता त्या मुलाला रात आंधळा आहे हे आपल्याला कोणत्या वयामध्ये समजतोय किंवा त्याचं लक्षणं काय असतात? आता आपल्याला लगेच लक्षात येत नसते की हे मुलग्याला रात आंधळा आहे म्हणून. मग आम्ही ते कशा प्रकारे माहिती घ्यावं आणि त्याचे उपचार वगैरे कसे घेऊ शकतो याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन करावं असं माझा प्रश्न आहे. धन्यवाद. खरंच खूप चांगला प्रश्न आहे. कारण काय होतं, मुळात हे कळतच नाही लोकांना. वय वर्ष, खरं तर जर सगळ्यात ह्याला पहिल्यांदा प्रश्न काय, रातांधळेपणा ही गोष्ट काय डायरेक्ट आभाळातनं पडत नाही. फार कमी लोक आहेत ज्यांना काहीच जीन्समध्ये म्हणजे नात्यात लग्न नाही, जीनचा दोष नाही, फॅमिली हिस्ट्रीत रातांधळेपणा नाही, आणि तरीसुद्धा वयाच्या 1-2 वर्षात त्याला रातांधळेपणा डायग्नोस व्हायला लागले, तर ही फार रेअर गोष्ट आहे. हेरिडिटरी असतं, अनुवंशिकता असते. अशा लोकांनी लगेच जन्मल्यानंतर बाळ वर्षाभरात, वर्षा 6 वर्षात, 1.5 वर्षात वैद्यांकडे, डॉक्टरांकडे नेऊन तपासणी करणं हे सगळ्यात जास्त संयुक्तिक. पण जसं त्यांनी म्हणतात की कुणाच्या घरात काही प्रॉब्लेमच नाही आणि जर बाळाला रातांधळेपणा हे समजावं कसं? पहिले तर 1-1.5 वर्ष हे बाळाच्या आईला हे लक्षात यायला पाहिजे. कारण बऱ्याच असं होतं की वस्तू आहेत, वस्तूकडे बघणं आहे, दिवसा बघायला लागलं की वस्तूकडे आकृष्ट होतं बाळ, खेळण्याकडे असेल, आवाजाकडे असेल आकृष्ट होतं, पण रात्रीच्या वेळेला त्या वस्तूंकडे म्हणजे समोर जरी वस्तू धरली तर त्याला चाच पडायला लागतं. 1-1.5 वर्षाचं झालं की ह्या गोष्टी लक्षात यायला लागतात. त्यामुळे हे प्रमुख लक्षण आहे. लक्षात घ्या की रातांधळेपणा असेल तर अंधार झाला, अंधारात मूल घाबरायला लागतं, मुलाला वस्तू दिसत नाहीत किंवा चापचायला लागतं. म्हणजे मंद प्रकाश असेल तर वस्तू दिसतच नाहीत, ते अंदाज, आपण कसं एकदम अंधत्व असणारी लोक कुठल्याही वस्तूचा अंदाज घेताना कसं चापसणं हा प्रकार होतो, तसं ते करायला लागतात. हे प्रमुख लक्षण आहे. पण तुम्हाला न बोलणाऱ्या बाळाची तपासणी करायची असेल तर डॉक्टरकडून वैद्याकडे नेऊनच तपासणी करणं जास्त संयुक्तिक. घरच्या घरी ह्या गोष्टी बऱ्याचदा काय होतं, अंधार आहे, आईलाही दिसत नाही, मग आईला वाटतं आणि मलाच दिसत नाही तर बाळाला काय दिसते, असे भ्रम उत्पन्न व्हायची शक्यता जास्त आहे. त्यामुळे अनुवंशिकता असेल, घरात हिस्ट्री असेल तर तुम्ही वैद्यांकडे नेणं, डॉक्टरकडे नेणं आणि डोळ्याची तपासणी करून घेणं हेच जास्त उपयोगी पडेल. नाहीतर तुम्हाला रात्री दिसणे हे जसं मी सांगितले हे लक्षणावरून आपल्याला तुम्हाला टाळता येऊ शकेल. फारच छान सर, आपल्याला आपले जे प्रश्न आहेत, समस्या आहेत त्याचं सुंदर समाधान देत आहेत. घरच्या घरी काय करता येईल ते देखील सांगत आहे. तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. रातांधळेपणा आणि आयुर्वेद, श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, शाखा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, नागपूर. पत्ता धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे. संपर्क 988171 9392, तसेच 982252 6199 आणि 800746 6161. वेबसाईट www.vishwavallabhayurved.com. रातांधळेपणा आणि आयुर्वेद, श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, शाखा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, नागपूर. पत्ता धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे. संपर्क 988171 9392, तसेच 982252 6199 आणि 800746 6161. वेबसाईट www.vishwavallabhayurved.com. तर पुन्हा एकदा स्वागत. आणि
आज आपली हॅलो डॉक्टरमध्ये चर्चा सुरू आहे रातांधळेपणा आणि आयुर्वेद या विषयावर आणि तज्ज्ञ आयुर्वेदाचार्य, अनुभवी आयुर्वेदाचार्य, नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर आबासाहेब गर्दे आपल्यासोबत आहेत. सर, तुम्ही आम्हाला केरॅटोकोनस या जे कारण आहे रातांधळेपणा त्याविषयी सांगत होतात, तर थोडं त्याविषयी अधिक सांगा. जसं मगाशी सांगत होतं की बऱ्याच आजारांच्या उपद्रवात्मक हे लक्षणं दिसतात. जसं केरॅटोकोनस आहे, डोळ्याचा विकार आहे, काळ्या बुबुळाचा शेप बदलतो, वात रक्तामुळे बदलतो आणि मग तो बदलत जाऊन नंतर दिसणे कमी होतं आणि शक्यतो बऱ्याच वेळेला काही रुग्णांमध्ये आपल्याला त्याच्यात रातांधळेपणा हे सिम्पटम दिसू शकतो. ह्याच्यासोबतच काचबिंदू हे तर बऱ्यापैकी लोकांना, मोतीबिंदू काचबिंदू म्हणले की हॉट विषय आहेत लोकांचे. बऱ्यापैकी लोकांना जसं मधुमेह आणि हायपरटेन्शन माहिती असतं, थायरॉइड लोकांना कॉमन माहिती आहे, तसं डोळ्यांच्या विकारांच्या बाबतीत मात्र काचबिंदू मोतीबिंदू बऱ्यापैकी, बरी केरॅटोकोनस माहीत नसेल, बाकीचे आजार माहिती, पण काचबिंदू किंवा मोतीबिंदू माहिती असतो. काचबिंदू म्हणजे डोळ्याचं जसं बीपी वाढतो तसं डोळ्याचं प्रेशर वाढतं. त्याचे वेगळे आधुनिक शास्त्रानुसार त्याचे दोन प्रकार पडतात, ओपन अँगल आणि क्लोज अँगल. क्लोज अँगल म्हणजे तिथनं ते पाणी ड्रेन होतं ते बंद होणं, आणि ओपन अँगल म्हणजे ते अँगल तसाच राहतो पण तिथनं ड्रेन आउट होत नाही, काही कारण असतं तिथं ऑब्स्ट्रक्शन यायला लागतं आणि मग त्याच्या हिशोबानं त्याच्यामुळे काय होतं, डोळ्याचं प्रेशर वाढायला लागतं. तर ह्याच्यातलं ओपन अँगल ग्लॉकोमा जर सांगून ठेवला आहे, त्यामध्ये बऱ्याचदा रातांधळेपणासारखी सिम्पटम आपल्याला दिसायला लागतात. ह्याच्यात काय होतं, प्रेशर, डोळ्याचं प्रेशर वाढतं, त्याचा पडद्यावरती आणि नसांवरती आपल्याला परिणाम होताना दिसत असतो. ह्याचं कारण आधुनिक शास्त्राला शोधता आलेलं नाही. हे का होतं? आयुर्वेदात मात्र ह्याची कारणं शोधता येतात. आधुनिक शास्त्रानुसार ह्याचं काही म्हणत असेल तर आयुर्वेदात ह्या ग्लॉकोमाला आदिबंत म्हटलं जातं. मग तो पित्ता नाही, कफा नाही, वाता नाही का 3 दोषांमुळे ह्याचं निदान करून मग त्याची ट्रीटमेंट आपल्याला करता येऊ शकते. ह्याच्यासोबतच मेंदूंचे काही विकार असतील, मेंदूमध्ये उष्णता प्रचंड प्रमाणात आहे, स्ट्रेस फॅक्टर खूप मोठा आहे, रात्री जागरण खूप होऊन मेंदूवरती परिणाम झाला आहे, मानसिक आजारांशी संबंधित काही लक्षणं आहेत त्याचा मेंदूवरती परिणाम झाला आहे आणि त्याचे औषधोपचार काही चालू असतील, तर ह्या गोष्टींचाही परिणाम आपल्याला डोळ्यावरती वेगवेगळ्या रूपानं दिसतो. काही रुग्णांमध्ये तो रातांधळेपणासारखे किंवा रात्रीचं दिसणं कमी होण्या इतपत त्याचा परिणाम आपल्याला होताना दिसतो. ह्याच्या पुढचं मायक्रो ऑप्थॅल्मस म्हणजे डोळ्याची वाढच पूर्ण झालेली नसेल तरीही अशा लोकांमध्ये आपल्याला रातांधळेपणासारखी काही लक्षणं दिसू शकतात. आणि ह्याच्या उपर ज्यांची मेंटली रिटायर्डेड पेशंट असतील, ज्यांची प्रीमॅच्युअर बेबी असतील, ज्यांची गर्भाशयात वाढ काही आधारानुरूप, त्या आईला काही विकार आहेत किंवा त्या बाळाला काही विकार आहेत, ड्युरिंग प्रेग्नन्सी त्याचं निदानच झालेलं नाही, त्याचे औषधोपचार झालेले नाहीत किंवा औषधोपचार होऊन सुद्धा तो विकार बरा करता आलेला नाही आणि जन्मता बाळ विकृत जन्माला यायला लागलं, मेंटली रिटायर्ड यायला लागले, त्याची काही व्यंग आहे, त्याची वाढच कंप्लीट नाही, असं काही विकृती यायला लागली, तर अशा रुग्णांमध्येही आपल्याला रातांधळेपणा दिसू शकतो. ह्याच्यासोबत व्यवसायाशी निगडीत काही गोष्टी आहेत, जे उन्हात सतत काम करणारे शेतकरी लोक आहेत, जर डोक्याचं रक्षण करत नसतील, डोळ्याचं रक्षण करत नसतील, तर अशा लोकांनाही आपल्याला रातांधळेपणासारखी लक्षणं दिसतात. आणि सगळ्यात हॉट विषय आणि आधुनिक शास्त्रानुसार ज्याला फार महत्त्व दिलं जातं, व्हिटॅमिन ए डिफिशियन्सी असेल तर होऊ शकतं. ही डिफिशियन्सी आयुर्वेद मानत नाही. आयुर्वेद मानत नाही, मी वेगळ्या धाडसानं आणि वेगळ्या अर्थाने ह्यासाठी सांगतोय. कुठलीही डिफिशियन्सी कुठल्या त्या डिफिशियन्सीशी संबंधित पदार्थ किंवा औषधं देऊन भरून येत नाही आयुर्वेदानुसार. ती डिफिशियन्सी ही अग्नीशी संबंधित असते. अग्नीची विकृती आली तर मग व्हिटॅमिन B12 असो, व्हिटॅमिन ए असो, ह्याची डिफिशियन्सी होतेच आणि त्याच्यामुळे मग तुमचे विकार उत्पन्न होऊ शकतात. तर अशा वेळेला ही हितही मग हे पचनाशी संबंधित येतं, हे इथलं कुठल्याही डिफिशियन्सी संबंधित येत नाही. तर पचनाशी संबंधित मेजर विकार असतील, मग तो अजीर्णातला कोणता प्रकार आहे ते बघून मग तिथे ट्रीटमेंट करायला लागते. अशा पद्धतीनं अगदी अजीर्णापासून तर जीन्सपर्यंत खूप मोठी जी कारणांची लिस्ट आहे त्याचा उहापोह चांगला करून, त्याचं मूळ निदान करून, त्याची कारणं शोधून जर त्याची ट्रीटमेंट केली गेली तर ह्या विकारांमध्ये रातांधळेपणा हा विकार इतका मोठा आहे, काय काय लोकांना अंधत्व येतं. मी सगळेच बरे होतात असा क्लेम नाही करत आहे, पण मी हे नक्की सांगतो, जर योग्य वेळी ह्या कारणांचा उहापोह केला, मूळ कारण शोधलं आणि त्याची ट्रीटमेंट योग्य वेळी जर चालू झाली तर कमीत कमी आपल्याला अंधत्व नक्की टाळता येऊ शकतं. त्यामुळे ह्याच्यात बरं होतं की नाही होतं ह्याच्यात न पडता योग्य वेळी जर ज्या शास्त्रात ट्रीटमेंट आहे, मग ते कोणतंही शास्त्र असू दे, ज्या शास्त्रात ट्रीटमेंट आहे त्या शास्त्रात जर तुम्ही त्या शास्त्रातल्या वैद्यांकडे, त्या डॉक्टरांकडे जर गेलात आणि त्याची ट्रीटमेंट केली गेली, कमीत कमी त्या आजाराची आपल्याला वाढ जरी स्टॉप करता आली तर आयुष्यभर कमीत कमी जे दिसतं ते तरी टिकवता आलं तरी अंधत्व टाळता येऊ शकतं. म्हणून मी सगळ्यांना हेच सांगेन, आजार कोणताही असो,
ज्या आजाराचा जे ट्रीटमेंट एखाद्या शास्त्रात नसेल तर दुसऱ्या शास्त्रात त्याची चौकशी केली पाहिजे, दुसऱ्या शास्त्रातल्या डॉक्टरला दाखवलं पाहिजे आणि त्या शास्त्रात जर ट्रीटमेंट असेल तर ती करून घेतली पाहिजे, जेणेकरून आपलं अंधत्व टाळता येऊ शकतं. आणि ह्याच्यात नक्तांध्यासाठी मात्र, रातांधळपणासाठी मात्र आयुर्वेदात खूप चांगली चिकित्सा आहे. फक्त योग्य वैद्यांच्या सल्ल्यानं नाडी परीक्षण करून योग्य निदान करून ट्रीटमेंट केली गेली पाहिजे. फारच छान गर्दे सर आपल्याला मार्गदर्शन करतायत. सर आम्हाला आता आयुर्वेद शास्त्रात कसे उपचार केले जातात रातांधळेपणावर ते देखील कृपया सांगा. जसं सांगितलं की मूळ निदान काय हे बघणं गरजेचं आहे. सुरुवातीचं जे सांगतोय की प्रतिशय कफाशी संबंधित विकार असतील तर प्रथम काय केलं जाते, ह्या लोकांना वमन केलं जातं, उलटी करून घेतली जाते. मग त्याच्यात त्या व्यक्तीला सोसेल की नाही ह्याचा विचार करून लघु वमन, बृहद वमन ह्या 2 कन्सेप्ट आहेत. त्यानुसार वमन केलं की मग बस्ती केली जाते आणि मग त्याच्यासोबत मूळ निदान म्हणजे प्रतिशय आहे तर त्याचं काय कारण आहे, मलावस्तंभ आहे काय इतर गोष्टींमुळे, त्याचा विचार करून त्याची पोटातली औषधं आणि तशी पंचकर्माची रचना असं केली जाते. अनुवंशिक विकार असतील, हे जीन्समधनं आलेले असतील किंवा नात्यातल्या लग्नांमुळे असेल तर तो जीन्सची धातूशी संबंधित गोष्ट आहे, त्यामुळे तिथं रसायन चिकित्सा ही क्रमप्राप्त आहे. ही रसायन चिकित्सा करताना परत शरीरशुद्धी ही आलीच. वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण ह्या सगळ्या फेजमधनं जाऊन शरीरशुद्धी करून मग डोळ्यांची क्रियाकल्प आणि मग रासायनिकल्प ही रचना त्याच्यात करायला लागते, जेणेकरून जीन्समधला दोष कॅरी झालाय तो आपल्याला कमी करता येतो आणि आजार आपल्याला टाळता येऊ शकतात. ह्याच्यात मोतीबिंदू म्हणजे थोडक्यात जी कारणं आहेत त्या कारणांचं निराकरण करण्यासाठी आयुर्वेदातील ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. आयुर्वेदात नवीन पेशी करणं म्हणजे आता रेटिनायटिस पिगमेंटोजा म्हणजे पेशी डेड झाले, त्याचा परिणाम मागच्या नसांवरती येतो. मग सुरुवातीला फक्त बाजूचं दिसणं कमी होतं, फक्त ट्युब्युलर विजन असते, फक्त सेंट्रल राहते आणि भविष्यात सेंट्रल विजनही जाते आणि अंधत्व येतं. तर हे का होतं? पडद्याची पेशी तर मरतातच, नसांच्या पेशी मागची जी ऑप्टिक नर्व आहे त्याही पेशी मरतात, त्या नसा सुकायला लागतात आणि कायमचं अंधत्व येतं. आयुर्वेदातच फक्त ही धमक आहे किंवा आयुर्वेदातच ही फक्त ट्रीटमेंट आहे रसायन चिकित्सा ज्या पेशी पुनर्जीवित करतात. तुम्ही ऐकलं असेल च्यवन ऋषी, च्यवनप्राशच्या नावाने फेमस आहे. च्यवन ऋषीने ते घेतलं आणि ते म्हातारपण गेलं म्हणून त्याला च्यवनप्राश म्हटलं जातं. म्हातारपण गेलं म्हणजे काय? म्हातारपण गेलं याचा अर्थ पेशी शरीरातल्या नवीन ताज्या झाल्या. रसायन प्रोसेस आयुर्वेदात खूप व्हास्ट आहे, खूप वेगवेगळ्या पद्धतीने सांगून ठेवली. वेगवेगळ्या अवयव आणि आजाराच्या हिशोबाने रसायन चिकित्सा वेगळी आहे. तर ही रसायन चिकित्सा केली गेली तर आपल्याला पडद्याचे पेशी जिवंत करता येतात, नसांच्या पेशी जिवंत करता येतात, शरीरातल्या पेशी जिवंत करता येतात आणि दृष्टी टिकवता येते. सगळ्याच आजाराची ते बरेच होतील असं नाही सांगता येणार, पण बऱ्याच वेळेला जर त्याच्या काही अंशी पेशी जिवंत करता आल्या आणि त्यांची दृष्टी वाढून ती आयुष्यभरासाठी जरी सेव्ह झाली तरी खूप मोठी गोष्ट आहे. कारण रातांधळेपणा किंवा रेटिनायटिस पिगमेंटोजा ह्या विकारात कायमचं अंधत्व येतं. त्यामुळे ते टाळण्यासाठी जे म्हणून करता येईल ते आपल्याला करता आलं पाहिजे. ह्याच्यातच जसे वमन, विरेचन, बस्ती ह्या ज्या गोष्टी सांगितल्या तशा डोळ्याच्या साठी आयुर्वेदात एक वेगळी क्रियाकल्प सांगून पंचकर्मात सांगून ठेवलं. त्यात पिंडी म्हणून एक प्रकार असतो. पिंडी म्हणजे ओल्या वनस्पतीचं वाटण करायचं, डोळ्यावरती घालायचं, सुक्या वनस्पतीचे चूर्ण घेऊन औषधात वेगळ्या मिसळून त्याचा लेप लावायचा, वेगवेगळी तेल, तूप, काढे किंवा दूध औषधानं सिद्ध करून त्याची धार डोळ्यात सोडायची, वेगवेगळी आर्क किंवा वेगवेगळी औषधं तेलं तुपट डोळ्यात ड्रॉप सोडायचे, नाकात ड्रॉप सोडायचे. विकार काय त्यानुरूप रक्तमोक्षण म्हणजे विकृत रक्ताचं घाणेरड्या रक्ताचं निर्हरण करायचं, ते जळून असतं किंवा बऱ्याच त्याच्या वेगवेगळ्या प्रोसेस आहेत. त्याच्यासोबत पायाला लेप असतो, पायाला मसाज असतो. ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करून आपल्याला मूळ विकार जो आहे त्याचा परिणाम जो शरीरावरती झालाय तोही करता येतो, त्याचा परिणाम जो डोळ्यावरती झालाय तोही कमी करता येतो. त्यामुळं योग्य वेळी योग्य वैद्यांच्या सल्ल्यानं ह्या आजाराची ट्रीटमेंट निदान आधी करून मग ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला आयुष्यभर दृष्टी निरोगी ठेवता येईल किंवा आयुष्यभर जी आहे ती दृष्टी नक्की टिकून ठेवता येऊ शकते. डॉक्टर साहेब थोडक्यामध्ये किंवा एखाद दोन वाक्यामध्ये आम्हाला सांगा की घरच्या घरी रातांधळेपणावर आम्हाला काय करता येईल? जसं सांगितलं तसं म्हणजे मागाशी एका व्यक्तीला मी सांगितलं की लसूण रात्री भिजवून जसे शुद्धी प्रक्रिया सांगितली तसे करून घेणं. दुसरं शतावरीचा पाला, एरंडाचा पाला ह्या गोष्टींचा वापर किंवा शेवग्याचा पाला ह्या पालेभाज्यांचा वापर जेवणात करणं, ह्या घरच्या घरी आपण गोष्टी करू शकतो. पण रातांधळेपणा हा मोठा विकार आहे, वैद्यांच्या सल्ल्याने ट्रीटमेंट करणं गरजेची गोष्ट. फारच सुंदर गर्दे सर, तुम्ही इथे आलात आणि तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आम्हाला मार्गदर्शन केलं त्यासाठी धन्यवाद. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. मित्रांनो, वेळाला मर्यादा आहे पण आमचं जे प्रेम आहे तुमच्या प्रती त्याला मर्यादा नाही. आजच्या भागात इथेच थांबणार आहोत, तर पुढील भागात एक नवीन विषय घेऊन आपल्या भेटीला येणारच आहोत आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
धन्यवाद. नमस्कार. श्री विश्व वल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, शाखा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, नागपूर. पत्ता धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे. संपर्क 988171 9392 तसेच 982252 6199 आणि 800746 6161. वेबसाइट www.vishwavallabhayurved.com.